बुलढाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात वडगाव वान या गावातल्या एका अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला केला। शामराव माळेकर यांच्या अंत्ययात्रेत जवळपास 300 जण सहभागी झाले होते। त्यावेळी रस्त्यातल्या एका झाडावरच्या मधमाशांच्या मोहळाने अचानक हल्ला केला। यात मधमाशांनी जवळपास 100 जणांचा चावा घेतला। यात 8 ते 10 जण गंभीर जखमी झालेत। मधमाशांनी हल्ला करताच गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यातच सोडून पळ काढला। माशा शांत झाल्यावर परतलेल्या ग्रामस्थांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। संतोष लोखंडे बुलढाण्याचे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, अत्यंत वेगळी घटना म्हणून या घटनेकडे बघायला लागेल। नेमकं काय घडलंय आणि मधमाशांच्या पोळ्यांचा हा त्रास सततचा आहे की पहिल्यांदा आणि दुर्मिळ म्हणावी अशी ही घटना आहे? अमोल, आपण आता बघितलंय की बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील वडगाव वान या गावातील माळकर यांची अंत्ययात्रा या ठिकाणी निघालेली होती। एका झाडावर बसलेलं जे आगी मोहळ होतं, मोहाचाच हा प्रकार आहे आगी मोहळ म्हणून। तेथील त्या माशा उडाल्या आणि अंत्ययात्रेवर त्यांनी एक प्रकारचा हल्ला या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये जवळपास 100 लोक जखमी झालेले आहेत आणि त्यानंतर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आरोग्य विभागाने जे जखमी झाले होते त्यांना गावातीलच एका सभागृहामध्ये त्यांची व्यवस्था केली आणि त्यांना सलाईन वगैरे आणि पेन किलर जे इंजेक्शन वगैरे असतात ते देऊन त्या ठिकाणी उपचार सुरू केलेला आहे। अमोल, ग्रामीण भागामध्ये जे झाडं असतात त्या झाडांवर हे मोहळ मोठ्या प्रमाणावर असतात आणि नेहमीच अशा प्रकारच्या ह्या घटना घडत असतात। अमोल, बिलकुल धन्यवाद संतोष या माहितीबद्दल। सुमारे 100 जणांवर 100 जणांचा मधमाशांनी चावा घेतला आणि त्यांच्यावर आता उपचार देखील करण्यात आले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।